हरिओम श्रीराम अभंन्य। माझे नाव नीता जगताप। मी बोरिवली वेस्ट IC कॉलनी येथे राहते व आमचे उपासना केंद्र एकसर बोरिवली। माझ्या जीवनामध्ये बापूंचे असे खूप काही असे बारीक सारीक अनुभव आहेत, पण माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा अनुभव असा की मी तर बापूंकडे 2000 सालापासून मी येते, पण माझ्या आयुष्यामध्ये 2010 मध्ये आयुष्यामध्ये माझ्या एक वेगळी कलाटणी आली व त्यावेळेला मला दिवस गेले होते आणि त्यामध्ये मला कावळी झाली। 3रा महिना मला चालू होता, पण डॉक्टरांनी मला असं सांगितले की हे बघ, हे काय गर्भ तू ठेवू नकोस आणि ह्याच्यामध्ये तू जर गर्भ ठेवलास तर त्या बाळाला सुद्धा धोका आहे। पण मी त्यांचं ऐकलं नाही। मी म्हटलं डॉक्टर, तुम्हाला जे काही टेस्ट करायचे आहेत ते सगळे मला करायला सांगा, मी सर्व टेस्ट करेन, पण मी माझ्या बाळाचा गर्भ मी काय पाडणार नाही। ते बोले ठीक आहे, तुझी इच्छा। त्यांनी मला टेस्ट करायला दिले व मी बापूंचा असा धावा केला की देवा माझे सगळे रिपोर्ट नॉर्मल येऊ दे। तेव्हा सगळे रिपोर्ट नॉर्मल आले आणि 3रा 4था 5वा असे 4-5 महिने निघून गेले। जेव्हा 7वा महिना आला तेव्हा आमच्या ते पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता आणि पाणी आणण्यासाठी आम्हाला लांब जावं लागत असे। जेव्हा पाणी आणून रात्रीचे 11:30-12 वाजले होते, जेव्हा मी पाणी आणून पाण्याचा डब्बा मी कॅन होता 20 लिटरचा, तो कॅन उचलून मी थोडासा बाहेरनं असा घरामध्ये ठेवताच रात्री 1-1:30च्या सुमारास माझ्या अंगावरून ब्लिडिंग जायला लागलं। तर मी अशी उठून बाथरूममध्ये गेले, जाताच माझ्या अंगावरून खूप ब्लिडिंग जायला लागलं आणि तेव्हा मला 7वा महिना चालू होता आणि मला असे वाटले की माझं बाळ आता गेलं, ते काय राहिलं नाही। मी खूप बापूंना म्हणाले, बापू असं काही होऊन देऊ नका, मला माझं बाळ जिवंत मला पाहिजे आणि असा वेळ माझ्यावर आणू नका। कशी मी रात्र काढली आणि पहाट होताच सकाळी 8-9ला मी आमच्या फॅमिली डॉक्टरांकडे मी गेले व त्यांनी मला तपासले। ते तपासल्यावर ते म्हणाले, हे बघ, तुला आताच्या आता सोनोग्राफी करावं लागेल आणि तुला ॲडमिट व्हावं लागेल। सोनोग्राफी करताच असं दिसलं की माझा गर्भ फिरला गेला आहे आणि वर खाली आले आणि गर्भ वर गेला आहे। तर मी 3-4 हॉस्पिटल्समध्ये मी दाखवलं। त्यांनी सर्वांनी सांगितलं, बघ, तुला 1-1.5 लाख रुपये तुम्हाला खर्च येईल, प्लस रक्ताच्या बाटल्याही लावाव्या लागतील आणि बच्चूची गॅरंटी आम्ही काय तुला देत नाही। तर मी म्हणाले, एवढा पैसा जर खर्च करूनही बाळाची जर गॅरंटी नाही आहे तर फायदा काय। तर मी माझी फाईल घेतली आणि भगवतीमध्ये मी जाऊन ॲडमिट झाले। आता जे काय होईल ते तिथेच, एक तर पैसे जाऊनही जर बाळ माझं जिवंत माझ्या हातात भेटणार नाही तर फायदा काय। तर मी जाऊन तिथे ॲडमिट झाले। 7व्या महिन्यामध्ये मी तिथे ॲडमिट झाले। 7वा महिना पूर्ण गेला, पण माझ्या अंगावरचं ब्लिडिंग चालूच होतं, ते काय थांबेना। मग 1 महिना झाल्यावर डॉक्टरांना मी बोलले, डॉक्टर मला आता घरी जायचं आहे, मला बस झालं, मी आता इथे राहू शकत नाही। 1 महिना झालं, सगळ्या बायका येतात, डिलिव्हरी होतात, निघून जातात, मी एकटी वेळासारखी इथे पडलेली आहे। तुम्ही कधी माझी डिलिव्हरी होणार ते मला सांगा, कधी माझं ऑपरेशन करणार तेही सांगा। तर डॉक्टर मला म्हणाली, हे काय तुझं काय सांगू शकत नाही, तुला 8 महिनाही घ्यावा लागेल, तुला 9 महिनाही घ्यावा लागेल, तुला अजून 2 महिनेही इथे राहावं लागेल। तर मी बोलले नाही, मी तर राहू शकत नाही। त्या दिवशी मी डॉक्टरांशी भांडणं केले। मी बोलले नाही, मला आताच्या आता जाऊ द्या, मी पैसे खर्च करायला तयार आहे, मी प्रायव्हेटमध्ये इलाज करेन, पण मला आता इथे राहायचं नाही आहे। ते बोलले तुला जायचं आहे, तू आताच्या आता निघून जा, धरी फाईल घे आणि मॅडमकडे जाऊन सही दे की मी माझ्या जिम्मेदारीवर जाते। तर म्हणले ठीक आहे। मी मॅडमकडे गेली मोठ्या, त्यांना सांगितलं, डॉक्टर मी चालले, मी काही इथे आता राहत नाही आहे। तर ते बोलले, बघा बाई, तुम्हाला जायचं आहे तुम्ही जा, तुमच्या जिम्मेदारीवर जा। म्हणलं ठीक आहे। मग मी परत आले, बसले, तर त्यात आमच्या अशा मावशी होत्या, आया। त्या मावशी बोलली, अगं तू जाऊ नकोस, बघ तुझं कधीही काही होऊ शकतं, कारण तुला आता 8वा महिना लागला आहे आणि तुला जर काय झालं तर तुला कोणताही डॉक्टर तुझी केस हातात घेणार नाही आहे, ही डॉक्टर खूप चांगली आहे। तर मला काही सुचेना असं झालं, कारण माझी एक मुलगी 3 वर्षाची घरी होती, तिला पाहण्यासाठी कुणी नव्हतं, माझं सगळं लक्ष तिथे असायचं। तर तेवढ्यामध्ये मी विचार केला, जाऊ दे आता, जे होईल ते होईल। मी बापूंचा जप करत मी झोपी गेले, खूप रडले। तेवढाच 8 वाजता परत माझ्या अंगावरून एवढं ब्लिडिंग जावं लागलं, खूप जायला लागलं। तर मी त्या मावशीला बोलले, मावशी माझ्या अंगावरून खूप जातं आहे हो, आता काय करू। ते बोलले, बघ, आता जर घरी गेली असतीस तर तुझं काय झालं असतं, तुझं आता इथे आहेस बघ, त्यामुळे बरं झालं, जा, आतमध्ये मोठे डॉक्टर बसलेले आहेत, तू त्यांना जाऊन दाखव। त्यावेळी रात्रीचे 10 वाजले होते आणि मी काही खाल्लं नव्हतं, उपाशीच होते। तर मी कोणते डॉक्टर, तर बोलते जा आतमध्ये, त्या डॉक्टरचं नाव राम आहे। तर मी गेले आणि 10 वाजले होते। तर डॉक्टरांना बोलले, डॉक्टर, ते बोलले काय झालं बाई। मी बोले, बघा माझ्या अंगावरून खूप जाते। ते बोलले झोपा बोले। त्यांनी सगळ्या मशिनरी वगैरे लावल्या, बोल्या बच्चू आतमध्ये हालतोय का। मी बोले हो, थोडा हालतोय। त्यांनी माझ्या डॉक्टरांना फोन केला, बोले
डॉक्टर तुम्ही लवकर या, तुमच्या पेशंटची कंडिशन खूप खराब आहे. आणि तेव्हा नुकताच मला 8वा महिना लागला होता. मग त्या डॉक्टर रात्री 11:30च्या दरम्यान त्या डॉक्टर आल्या. तेव्हा शुक्रवारचा तो वार होता. रात्री येताच त्यांनी मला सांगितलं की बघ, तुझ्या आई वडिलांना, नवऱ्याला, सगळ्यांना बोलून घे, कारण तुझी कंडिशन खूप खराब आहे. तर मी फोन केला, माझ्या आईला यांना बोलवलं, म्हणलं लवकर ये आणि डॉक्टरनी सिझेरियन करायला सांगितलं आहे. तर माझ्या आईला ती डॉक्टर बोलली, हे बघ, एक तर मुलगी वाचेल नाहीतर बाळ वाचेल, त्यामध्ये तुम्हाला एकाला निवडावं लागेल. तर माझी आई म्हणाली की मला आमची मुलगी पाहिजे. ते बोलले ठीक आहे. मग जेव्हा रात्री 12 वाजता मला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं, तिथे सगळे डॉक्टर टीम तयार होती आणि त्यांनी मला ऑपरेशन थिएटरमध्ये नेताच मला मणकेमध्ये इंजेक्शन दिले. इंजेक्शन देताच मला बोलली की बाई खाली सरक. खाली सरकताच माझं काय, मला म्हणजे माझं डोकं ठिकाणावरच नव्हतं की माझं काय होईल, एक तर माझं बाळ जिवंत येईल की नाही होईल, मला काहीच सूचना असं झालं. मी नुसती वेड्यासारखी बसले होते. तेवढ्यात खाली सरकले, माझं डोकं पूर्ण स्ट्रेचरच्या असं वर गेलेलं आणि हात असे बाहेर. तेवढ्यामध्ये असा दारातनं असा एक प्रकाश आला आणि येताच त्या डॉक्टर त्यांना बोलले की सर तुम्ही कसे काय आलात. मी बोले हा व्यक्ती तर एवढा चांगला दिसतो आहे, हे तर यांना पाहिल्यासारखं वाटतं आहे, सफेद शर्ट, काळी पॅन्ट, असं मिशा वगैरे. मी मला ह्यांना, पण मी मला बापू येतील तरी कसे, कारण बापूंना मी अंतकरणातून हाक मारत होते, देवा तुम्ही या आणि माझे दूर करा, दुःख माझं दूर करा. पण तेव्हाच बापू आले आणि माझ्या बाजूला उभे राहिले. मला बोलले, माझ्या डोक्याखाली त्यांनी हात लावला आणि कमरेखाली त्यांनी माझ्या हात असा दिला, बोला बाळा खाली सरक. मी बोला डॉक्टर आहे तर हा मला बाळा बेटा असा कसा बोलतो आहे, कारण डॉक्टरांची भाषा ही ए बाई खाली सरक, ए बाई असं कर, असं असतं. मग त्यांनी मला खाली सरकवलं. परत ते असे गोल फिरून येऊन माझ्या इथे असे उभे राहिले आणि मला बोलले नाही, पण तरी मला विश्वास नव्हता की हा माझा बापू कसा असू शकतो, कसा येऊ शकतो. पण ते आले आणि त्यांची नजर, एक नजरेने ते मला बघतायत आणि ते मला असं वाटलं की हे जर खरा माझा बापू आहे, त्यांच्या गळ्यामध्ये बाबांचा लॉकेट असायला पाहिजे, तर माझा विश्वास बसेल की हा माझा बापूच आहे. तर मी त्यांना वळून त्यांना पाहिलं आणि त्यांची नजर आणि माझी नजर एकत्र आणि त्यांच्या गळ्यामध्ये बाबांचा असा एवढा मोठा लॉकेट. आणि मला म्हणाले बाळा काही काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल, एवढं बोलले. आणि कुठे गेले ते मला काहीच कळलं नाही आणि हे स्वप्नही नव्हतं काही, हे खरी घडलेली घटना. आणि मी प्रत्यक्ष माझ्या बापूला मी माझ्यासमोर पाहिलं आणि तेव्हा डॉक्टर एवढा खुश झाला. डॉक्टर बोलतात तुला काय झालं आहे, मी सांगणार नाही, म्हणजे खूप आनंद सगळ्यांना झाला. आणि जेव्हा मी बाहेर निघाले आणि मी माझ्या आईला सांगितलं आई बापू आले होते, माझ्या आत्याला सांगितलं आत्या बापू आले होते. ती बोलते हो का बापू आलेले, पण माझ्या बाळाची कंडिशन काही चांगली नव्हती, कारण बाळ माझं फक्त अर्धा किलोचं होतं आणि 8व्या महिन्यातलं, आणि तो जगेल की नाही हेही भरोसा नव्हता. त्याला काही काचेमध्ये ठेवायची गरज लागली होती, पण त्याला काही भेटत नव्हती. पण त्या मावशीने घेतलं आणि त्या डॉक्टरांकडे गेली आणि डॉक्टरांना सांगितलं डॉक्टर साहेब हे माझा नातू आहे, ह्याला ही काच भेटली पाहिजे, मला काही माहीत नाही. तर त्यांना काच मिळून दिली आणि मला खाली नेलं. आणि तो वार होता शनिवारचा दिवस. ज्या वॉर्डमध्ये मला नेलं होतं, डिलिव्हरी वॉर्डच्या बाहेर जो जनरल वॉर्ड असतो, तिथे पूर्ण वॉर्डमध्ये हनुमान चालीसा, आणि तो फक्त मला आणि माझ्या आईलाच ऐकायला येते, बाकी कुणालाच ऐकायला येत नाही आहे. आणि मी ऐकते तेवढा डॉक्टर आले. डॉक्टर बोलले नीता जगताप तुमचा बच्चू खूप सिरियस आहे, त्याचा काहीच भरोसा नाही आहे. तर मी परत रडायला लागले. म्हणलं देवा तुम्ही तर मला फळ दिलं, पण हे असं का, तुम्ही या बघू शकता. जेव्हा मी त्यांना डॉक्टरांच्या AC रूममध्ये, आतमध्ये काचेचा रूम आहे, जेव्हा मी आतमध्ये एंट्री करता डॉक्टरांच्या टेबलवर रामनामाची वही आणि बापू असे करून समोर असे मला हसतायत बघून की बाळा काहीच काळजी करू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. असा मला एवढा आनंद झाला की देव माझ्या पाठीशी आहे, माझ्या बाळाला काहीच होऊ शकत नाही. जेव्हा मी आतमध्ये गेले आणि बघितलं तर माझा बाळ एकदम अर्धा किलोचा होता आणि तो पूर्णही तयार नव्हता, त्याला ऑक्सिजन वगैरे सगळ्या मशिनरी लावलेल्या. मी म्हणले हे जगेल की नाही जगेल ह्याचाही मला भरोसा नाही. मी 1 महिना माझं बाळ काचपेटीत होतं. खूप रडायचे मी, बापूंचे आरती म्हणायची त्याच्या कानामध्ये, बापूंचा जप म्हणायचे. म्हणलं देवा ह्याला काही आजार होऊन देऊ नका आणि हे बाळ चांगलं माझ्या हातात सही सलामत द्या. पण ते 1 महिना ठेवल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं तुमचा बाळ एकदम नॉर्मल आहे आणि तुम्ही तो घेऊन जाऊ शकता. पण आता तो 5 वर्षाचा आहे आणि एकदम नॉर्मल आहे, त्याला काही आजार नाही आहे, काही नाही आहे. आणि मी त्याला काही जपत नाही, मी त्याला एकच प्रार्थना करते देवा तुझंच फळ आहे,
तुला जसं त्याला ठेवायचं तसं ठेव, तुला न्यायचं तू ने, त्याला ठेवायचं तू ठेव बस. आणि त्याचं नावसुद्धा मी अनिरुद्धच ठेवलेलं आहे, कारण त्यांना मी व्हायच्या अगोदर मी बोलले होते की मला जर मुलगा झाला तर मी बापू त्याचं नाव अनिरुद्धच ठेवेन. बस हेच माझ्या आयुष्यातले सगळ्यात मोठ्या बापूंचा अनुभव आहे. श्रीराम अंबज्ञा.